कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। ती छान गायची, ती खूप छान बोलायची, ती भाषा छान होती तिची आणि अक्षरा खूप साधी होती ती आणि तिला दागिन्याची छान चोकीची आवडच नव्हती। अगदी साधी राहायची आणि सगळ्यांबद्दल चांगला विचार करायची। हे बघा, तुमचा ना काहीतरी गैरसमज झालाय। मी भुवनेश्वरी मॅडम नाही। चारूने खूप स्वप्न बघितली होती अधिपतीसाठी। अधिपतीने त्याला मनाला हवं ते करिअर निवडावं असं तिला वाटायचं। डॉक्टर, इंजिनियर, प्रोफेसर जे हवं ते व्हावं, पण त्यानं सतत शिक्षणाचा ध्यास घ्यावा, त्यानं कला जोपासावी आणि या सगळ्याहून महत्वाचं म्हणजे चांगला माणूस व्हावं त्यानं। अधिपती मनानं खूप चांगला आहे, संस्कारानं चांगला आहे, एक चांगला माणूस आहे तो, पण त्याने शिक्षण सोडलं अक्षरा। त्यानं शिकायला हवं होतं अक्षरा, शिक्षण पूर्ण करायला हवं होतं त्यानं। बाबा सॉरी, म्हणजे मी परत तोच विषय काढतेय, पण नेमकं काय झालं होतं? मॅडम कशा गेल्या? काय घडलं होतं तेव्हा? तुम्ही मला काहीतरी सांगितलं होतं की त्यांचे वडील सिरियस होते, त्यांना भेटायला त्या माहेरी गेल्या होत्या म्हणून। मॅडम कशा गेल्या? तुम्ही मला काहीतरी सांगितलं होतं की त्यांचे वडील सिरियस होते, त्यांना भेटायला त्या माहेरी गेल्या होत्या म्हणून। हो, मला तिचा फोन आला होता। मी कोल्हापुरात नव्हतो त्यावेळी, बेंगलोरला गेलो होतो एका कामासाठी। तिच्या वडिलांना भेटायसाठी म्हणून ती निघाली होती। असंच जुलै महिना होता, खूप पाऊस होता आणि ज्या बसमधून ती निघाली होती, एका वळणावरती ती बस नदीच्या पात्रात कोसळली। सगळे प्रवासी वाहून गेले, कुणीच वाचलं नाही म्हणे। ती बातमी मला कळाल्यावर मी बेंगलोरहून कोल्हापूरला आलो। जिथे अपघात घडला होता मी तिथे गेलो। सगळे गावकरी, पोलीस रात्रभर प्रवाशांचा शोध घेत होते। काही डेड बॉडीज मिळाल्या होत्या आणि मी धास्तावलेल्या मनानं माझी चारू त्याच्यात नाहीये ना हे बघत होतो। मग त्या नव्हत्या का त्यात? अक्षरा, सगळ्या डेड बॉडीज ओळखण्याच्या पलीकडे होत्या। एक डेड बॉडी होती, चारूशी मिळती जुळती, म्हणजे तिच्यासारखीच साडी, साधारण तिच्यासारखंच मंगळसूत्र, चेहरा ओळखण्याच्या पलीकडचा होता। पण मला जाणवलं अक्षरा, ती चारूच आहे। मला त्या क्षणी आत्महत्येचा विचार आला मनात। वाटलं याच नदीच्या पाण्यात आपणही जीव द्यावा। पण मग अधिपतीचा चेहरा समोर दिसला। लहान होता तो, त्याची अवस्था माझ्यापेक्षा वाईट होती, रडत होता थाय मोकलून। मी कसंबसं स्वतःला सावरलं, अधिपतीला सावरलं। त्यानंतर आजारी पडला तो, त्याचा ताप उतरत नव्हता। मी त्याला कसं सांभाळलं माझं मला माहिती आहे। मी उपचार केले त्याच्यावर, त्याला बरं केलं। हे सगळं करताना माझ्या डोक्यात एकच विचार होता, आता मला माझ्या अधिपतीसाठी जगायचंय। चारूची सगळी स्वप्न मला पूर्ण करायची आहेत तिच्याशिवाय। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।